श्रीराम. धैर्य म्हणजे भय नसणे नव्हे तर भयावरती विजय मिळवण्याचे सामर्थ्य आहे. असंच काही धनुराशीच्या बाबतीत घडत आहे मित्रांनो. धनुराशीचे जून 2024मध्ये काय भविष्य असू शकते. विविध प्रकारच्या ग्रहांच्या गोचरांचा विचार आपण करूया. प्रथमतः सूर्य वृषभ राशीत आहे आणि तो धनुराशीपासून षष्ठम स्थानातून गोचर करत आहे. तर याच्यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की आरोग्याच्या बाबतीत सुधारणा होतील. शिवाय नियमित व्यायाम आणि संतुलित आहारावर आपण लक्ष केंद्रित करू शकाल, जे आपल्या कामातील व्यापांमुळे दुर्लक्षित झालेले असते. कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन संधी मिळतील आणि तुमची कार्य करण्याची कार्यक्षमता वाढेल. शिवाय काही छोटे आरोग्याचे त्रास जे आहेत ते 1-2 दिवसासाठी फक्त उद्भवू शकतात, ज्यामुळे तुम्ही थोडीशी काळजी घ्यावी. जास्त काही मोठे आरोग्याचे त्रास नाही आहेत मित्रांनो. कामाच्या ठिकाणी थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. फक्त सहकाऱ्यांशी मतभेद न होऊ देणे याची काळजी आपण घ्यावी. मंगळ मेष राशीत असल्यामुळे तो तुमच्या राशीपासून पंचम स्थानातून गोचर करत आहे. तर मंगळाच्या प्रभावामुळे तुमची कल्पनाशक्ती चांगली सुधारेल. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही अडचणीतून कसा मार्ग काढायचा याबद्दल तुम्हाला स्वतःला काही मार्गदर्शन तुमचे मित्र करू शकतील आणि त्यातून तुम्ही बाहेरही पडू शकता. शिवाय पंचमातील मंगळाच्या गोचरमुळे प्रेमसंबंधांमध्ये नवीन ऊर्जा येतील आणि तुमच्या जोडीदारासोबतचा वेळ आनंददायकही राहील. काही ठिकाणी मित्रांनो भावनिक ताणतणाव तुम्हाला जाणवू शकतो आणि ज्यामुळे तुम्ही अस्वस्थ होऊ शकता. तर असं होऊ नये याची काळजी घ्या तुम्ही. आधीच तुम्हाला मी सावध करून ठेवतोय. बुध वृषभ राशीत आहे आणि जो तुमच्या राशीपासून षष्ठम स्थानातून गोचर करतो आहे. तर बुधाच्या ह्या प्रभावामुळे तुमचा बौद्धिक विकास होईल. जे विद्यार्थी शाळेमध्ये शिकत आहेत, कॉलेजेसमध्ये शिकत असतील, त्यांना वेगवेगळे नवीन कौशल्य शिकण्याची संधी मिळेल. शिवाय जिथं आपण काम करत आहात तिथं तुमच्या कम्युनिकेशन स्किलचा तुम्ही चांगला उपयोग करून घेऊ शकताल, ज्यामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी येणाऱ्या काही अडचणी असतील त्या आपोआप दूर होऊन जाणार आहेत. फक्त एक काळजी घ्यावी मित्रांनो, संवादांमध्ये गैरसमज होऊ न देणे, ज्यामुळे तुमचे सहकाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. शिवाय विचार विनिमयाच्या प्रक्रियेत अडथळे पण येऊ देऊ नयेत, ज्यामुळे तुमच्या कामाची जी अंमलबजावणी असते ती थोडीफार उशिरा होऊ शकते. मग गुरु वृषभ राशीत आहे, ज्यामुळे तुमच्या षष्ठम स्थानावर गुरुचा प्रभाव पडलेला आहे. गुरुच्या प्रभावामुळे आरोग्याची काळजी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे घेता येईल आणि जीवनशैलीमध्ये सुद्धा सकारात्मक बदल होतील. कार्यक्षेत्रात तुम्हाला यश मिळणारच आहे आणि नवीन संधी ज्या आहेत त्या तुमच्या डोळ्यासमोर उभा राहतील. फक्त जास्त अपेक्षा ठेवून निराश होऊ नये. तुम्हाला तुमच्या सहकाऱ्यांकडून जास्त अपेक्षा असतील, ज्यामुळे थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. असंतोष निर्माण होऊ दे नये, फक्त याची तुम्हाला आता काळजी घ्यायची आहे. शुक्र वृषभ राशीत आहे, ज्यामुळे षष्ठम स्थानावरती प्रभाव पडलेला आहे. तर कला आणि सौंदर्यामध्ये तुमचा इंटरेस्ट वाढणार आहे. शिवाय आरोग्याबाबत सकारात्मक बदल होतील. फक्त मित्रांनो खर्च वाढू नये याची काळजी घ्या, ज्यामुळे आर्थिक ताण जो आहे तो निर्माण होऊ शकतो. शनी कुंभ राशीमध्ये आहे, जो तुमच्या राशीपासून 3ऱ्या स्थानातून गोचर करत आहे. तर शिस्तबद्धता ह्याला तुम्ही चांगले प्राधान्य देताल. शिवाय शनी तुमच्या संबंधांमध्ये, मित्र असेल किंवा सामाजिकमध्ये काही तुमचे चांगले रिलेशन्स तुम्ही जपलेले असतील, ह्याच्यामध्ये स्थिरता आणेल आणि कुटुंबातील सदस्यांबरोबर तुम्हाला अधिक वेळ घालवण्याची संधी पण मिळेल, जे तुम्ही नेहमी देत नाही कामांच्या वेगवेगळ्या व्यापांमध्ये असल्यामुळे. राहू मीन राशीत आहे, केतू कन्या राशीत आहे. राहू तुमच्या राशीपासून 4थ्या स्थानातून गोचर करतोय, तर केतूचा दशम स्थानावर प्रभाव आहे. तर राहूच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात नवीन संधी येतील. तुमच्या उद्दिष्टांसाठी तुम्हाला नवीन मार्ग सापडतील. अडचणीतून कसे बाहेर पडायचे ह्याचे पण मार्ग तुम्हाला सापडणार आहेत. स्वप्ने आणि आकांक्षाच्या दिशेने प्रगती होईल मित्रांनो. तुमच्या विचारांची दिशा जी आहे ती अधिक स्पष्ट होईल.
काही जणांना दिशाच मिळालेली नसते की कसं पुढं जावं, तर ते सुद्धा तुम्हाला आता ह्या महिन्यामध्ये कळेल की आपण कसं कसं पुढं गेल्याने आपणाला पुढं जाऊन यश मिळेल. फक्त मित्रांनो, बऱ्याच अवास्तव गोष्टींचा तुम्ही विचार करू नये. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जर तुम्हाला उपाय करण्याची इच्छा असेल तर ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप करू शकता. गुरुवारी उपास करू शकता जर आपणास शक्य असेल तर, किंवा गुरुवारी पिवळे कपडे किंवा पिवळ्या रंगाची फळे जी आहेत ती गरजू व्यक्तीला आपण दान करू शकता. ह्या व्यतिरिक्त जर तुमची काही कुलदेवताची उपासना असतील तर ते पण तुम्ही करू शकता. गरजू व्यक्तींनाच अन्नदान करा. अशा व्यक्तींना अन्नदान केल्याने तुम्हाला जीवनातील तणाव कमी होईल आणि मनःशांती मिळेल. तर थोडक्यात मित्रांनो, धनुराशीसाठी ह्या महिन्यामध्ये ग्रहांच्या प्रभावामुळे तुमच्या जीवनात विविध घडामोडी तर घडणार आहेत, जे मी आधीच तुम्हाला सांगितलं. तर ग्रहांच्या अनुकूल आणि प्रतिकूल प्रभावांशी सामना करण्यासाठी योग्य उपाययोजना करा आणि जीवनात तुम्ही संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. ज्योतिषशास्त्राच्या सल्ल्यानुसार दिलेले उपाय तुमच्या जीवनातील अडचणी कमी करू शकतात आणि तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात. धनुराशीसाठी हे मित्रांनो भविष्य आणि उपाय एक मार्गदर्शनच आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांमध्ये सुधारणा करू शकाल. ग्रहांच्या प्रभावाचा थोडा सामना करण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोनच ठेवावा लागतो आणि योग्य उपाययोजनाच करावी लागते. ह्यामुळे तुम्हाला यशस्वी आणि आनंदी जीवन जगता येईल. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.